सर, ये बेलगाम मुस्लिम समाज वक्फ और हिंदी उर्दू पत्रकार संघ की जानिब से हम आपके पास आए हुए हैं। आए दिन पूरे रियासत में और ख़ासकर बेलगाम ज़िले में भी कई सारी वारदातें पेश आ रही हैं। ख़ासकर जिस तरह से राम सेना है, बजरंग दल RSS की तरफ से जो तकलीफें परेशानियां पेश आ रही है, और ये जो वारदात पेश आई है वो इंतहाई इंसानियत को शर्मनाक करने वाली है। अगर 11 बच्चों की मौत हो जाती तो उसके लिए जिम्मेदार कौन था? एक मुस्लिम प्रिंसिपल को उसकी जगह से हटाने के लिए अगर जहर मिलाया जाता है टाकी में और 42 बच्चे उस स्कूल में पढ़ते हैं तो उन 42 बच्चों की जिंदगियों के लिए जिम्मेदार कौन होता? क्या इन्हें यूं ही आजाद छोड़ दिया जाता? इन पर पाबंदियां क्यों नहीं लगाई जाती ये हुकूमत से? क्योंकि अगर भाजपा की हुकूमत होती तो बात अलग है। यहाँ तो जो कांग्रेस हुकूमत है जिसे सेक्युलर हुकूमत कहा जाता है, फिर ऐसे फिरका परस्त तंजीमों पर, फिरका परस्त पार्टियों पर क्यों पाबंदी नहीं लगाई जाती? यह हमारा सवाल है। और हिंदी उर्दू पत्रकार संघ और बेलगाम मुस्लिम समाज वक्फ की जानिब से हम यही आपसे मुतालबा करते हैं कि जितने भी पकड़े गए इनकी कोई वकालत नहीं लेना, अब उन्हें सख्त सजा देकर पिछले जो फिरका परस्त लोग हैं उन्हें यह सबक दिखाया जाए कि अगर आइंदा इस तरह की बात अगर कोई करता है तो उनके लिए भी सख्त सजा का मुतालबा रहेगा, जिन्हें उन्हें समाज में घूमने फिरने के लायक नहीं समझा जाएगा और इस संगठना पर पाबंदी लगाई जाए। आए दिन देख रहे हैं कि पूरे शहर का, पूरी रियासत का अगर माहौल खराब हो जाता है तो ये तंजीमों की जानिब से आखिर इन्होंने इससे पहले कितनी कार्रवाइयों को अंजाम दिया है, कितने बच्चों को इन्होंने जहर पिलाया है, इस पर भी कार्रवाई होनी चाहिए। यही हमारे तरफ से मुतालबा है। थैंक यू सर। ಯಾವ ಥರ ಐಡಿयोलॉजी ಇದೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ बच्चों को यूज किया जा रहा है इसमें ಅಂದ್ರೆ ಪಾಯ್ಸನ್ ಯಾರು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಕೈಲಿ ಕೆಟ್ಟಾಗಿರ್ಬೇಕು ಇವರು ಏನು ಮಕ್ಕಳು ಈ ಥರ ಒಟ್ಟ ಸರ್ ನಾವು ಒಂದು ಡಿಮಾಂಡ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ನಾವು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ದಿನ ವೇಟು ಮಾಡ್ತೀವಿ, ಆದ್ರೂ ನಾವು ಒಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ತೆಗಿತೀವಿ. ಇವರು ಶ್ರೀರಾಮ್ ಸೇನಾ ಸಂಘಟನೆ ಏನಿದೆ ಇವರು ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟಿ ಒಂದು ಘಟನೆ ಅದಾವ ಸರ್, ಬಿಜಾಪುರಲ್ಲಿನೂ ಇವ್ರು ಈ ಥರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಮತ್ತಿದು ಈಗ ಸೌಂದರ್ಯದಲ್ಲಿನೂ ಆಗಿದೆ. ಇವರು 100% ಬ್ಯಾನ್ ಆಗಬೇಕು. ಇವ್ರು ಯಾವ ಐಡಿಯಾಲಜಿ ಫಾಲೋ ಮಾಡ್ತಾರೆ ಆ ಐಡಿಯಾಲಜಿ ಅವ್ರದ್ದು ಎಲ್ಲ ಈ ಟೋಟಲ್ ಬ್ಯಾನ್, ಕಂಪ್ಲೀಟ್ ಬ್ಲಾಂಕೆಟ್ ಬ್ಯಾನ್ ಇರಬೇಕು. ಇದ್ರ ಮೇಲೆ ನಾವು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆಗಳು ಸಹಿತ ಈಗ ಸೇಫ್ ಇಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಮೆಸೇಜ್ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ ಸರ್. ಯಾಕಂತಂದರೆ ಈಗ ಆ ಘಟನೆಯಿಂದ ಬೇರೆ ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆಗೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕಳಿಸ್ಬೇಕು ಅಥವಾ ಬೇಡವೋ? ಯಾಕಂದರೆ ನೀರಿನಲ್ಲೇ ನಾವು ವಿಷ ಹಾಕಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕೊಲ್ಲುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಈಗ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದೃಷ್ಟವಾಗಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅಪಾಯ ಏನಾಗಿಲ್ಲ, ಜೀವನ ಹಾನಿ ಏನಾಗಿಲ್ಲ. ಅದ್ರ ಮುಂದೆ ಇದರ ಹಿಂದೆ ಏನು ಷಡ್ಯಂತ್ರ ಇತ್ತು ಅನ್ನೋದನ್ನು ಒಂದು ದೊಡ್ಡ ಇದಿದೆ. ತನಿಖೆ ಆಗಬೇಕು, ಇವ್ರ ಮೇಲೆ ಕಠಿಣ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ಆಗಬೇಕು ನಮ್ಮ ಮನವಿ ಸರ್. जान उनकी जाती थी तो हमारे कर्नाटक राज्य को जो है बहुत बड़ा दाग और बहुत बड़ा कलंक होता था और बहुत बड़ा एक जख्म होता था कर्नाटक स्टेट के ऊपर हमारे। तो ऐसे सब जो है इनके ऊपर प्लानिंग साजिश है। तो जैसे हमारे कॉर्पोरेट सब जैसा बोले कि वो बैन उन्होंने टोटली सर बैन करना होना, जल्दी से जल्दी बैन करना होना। नहीं तो हम लोग सब लोग मिलके जो है एक 25-50 हज़ार की तादाद में लोग आकर जो है हम लोग प्रोटेस्ट करने वाले उसको। ಇತ್ತೀಚೆಗೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಸೌದತ್ತಿ ತಾಲೂಕಿನ ಹುಲಿಕಟ್ಟಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿರುವ ಸರ್ಕಾರಿ ಕಿರಿಯ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಸಂಭವಿಸಿದ ಭಯಾನಕ ಘಟನೆ ಮಾನವೀಯತೆಯನ್ನು ಲಜ್ಜೆಗಡಿಸುವಂತಾಗಿದೆ. ಈ ಶಾಲೆಯ ಮುಖ್ಯೋಪಾಧ್ಯಾಯರಾದ ಸುಲೇಮಾನ್ ಗೋರಿನಾಯಕರನ್ನು ಶಾಲೆಯಿಂದ ಸ್ಥಳಾಂತರಿಸಲು ಕೆಲವು ದುಷ್ಕರ್ಮಿಗಳು ನಿರಪರಾಧ ಮಕ್ಕಳ ಜೀವದೊಂದಿಗೆ ಆಟವಾಡಲು ಯತ್ನಿಸಿದ್ದಾರೆ. ಸುಮಾರು 41 ಮಕ್ಕಳು ಈ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ದುಷ್ಕೃತಕಾರರು ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ಟ್ಯಾಂಕಿಗೆ ವಿಶೇಷ ಶ್ರಮಣ ಮಾಡಿ ಮಕ್ಕಳನ್ನು ಹತ್ಯೆ ಮಾಡಲು ಯತ್ನಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದೃಷ್ಟದಿಂದ ಒಂದು ದೊಡ್ಡ ದುರಂತ ತಪ್ಪಿದೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪೊಲೀಸರು 3 ಆರೋಪಿಗಳನ್ನು ಬಂಧಿಸಿದ್ದಾರೆ. ಶ್ರೀರಾಮ ಸೇನೆ ತಾಲೂಕು ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಸಾಗರ್ ಪಾಟೀಲ್, ನಾಗನಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಮತ್ತು ಕೃಷ್ಣ ಮಾದರವರು 3 ಜನ ಇದರಲ್ಲಿ ಪೊಲೀಸರು ಈಗ ಅವರಿಗೆ ಆರೋಪ ಬಂಧಿಸಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದೊಡನೆ ಮನವಿ ಮಾಡುತ್ತೇವೆ, ಈ 3 ಮೇಲೆ ಕಠಿಣ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು ಮತ್ತು ಜೊತೆಗೆ ಇಂಥ ಅಪಾಯಕಾರ ಹಾಗೂ ಅಮಾನುಷ ಮನೋಭಾವ ಹೊಂದಿರುವ ಶ್ರೀರಾಮ ಸೇನೆಯಂತಹ ಸಂಘಟನೆಗಳ ಮೇಲೆ ನಿಷೇಧ ಹೇರಬೇಕೆಂದು ನಾವು ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮನವಿ ಮಾಡ್ತೇವೆ. सर इकडे